मराठी कॅफे. माझी बायको, त्याच्यानंतर जिथं तिथं या हवा हा प्लीज हवा, ही गाणी दिल्यानंतर अजून एक नादखुळं गाणं, नादखुळं प्रोडक्शन घेऊन आलेलं आहे आपल्यासाठी, तुझा लाल दुपट्टा. मला सगळ्यांनी एक गोष्ट सांगा, गाणं कसं झालंय यार? कारण आमच्या समोर आतापर्यंत तर काही आलेलं नाहीये. सो कसं झालेलं आहे? भारी झकास नादखुळं कसं झालेलं आहे? नादखुळा झकास, त्यांनी ते 2 वर्ड घेतले. अच्छा, नादखुळा. अच्छा, नादखुळा. वा, खूप छान झाले, कारण खूप मेहनत केली आहे ती. आता ते पडद्यावर दिसेलच तुम्हाला जेव्हा तुम्ही बघा. ओके. आणि प्रशांत दादा, मला सांग की हिट फॉर्म्युला तुला सापडलेला आहे, कसं काय, कुठून, ते आम्हाला माहिती नाही, पण या गाण्यामधला हिट फॉर्म्युला काय ठरणार आहे? रोमॅन्स असणार आहे, बीट्स असणार आहे, म्युझिक असणार आहे, काय असणार आहे? ऍक्च्युली गाण्यामध्ये इतकं सगळं आम्ही नव्याने करतोय, म्हणजे मग ती कोरिओग्राफी असेल किंवा मग म्युझिक मध्ये पण मी थोडाफार वेगळा प्रयत्न केला, म्हणजे थोडासा बॉलिवूड फील आणलाय. डान्सिकल नंबर आहे, सो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बनी आणि निक सोबत काम करणार आहेत. त्यांच्यासोबत इंडिपेंडेंटली मी काम केले, बट पहिल्यांदा ते एकमेकांसोबत पेअर होत आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत जे नव्याने करतोय, आणि मे बी ह्याच गोष्टी आहेत त्या प्रेक्षकांना आवडतील आणि त्याच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम देतील आधीच्या गाण्यांसारखं. गाण्यात नकाश अजीज, सोनाली सोनवणे हे 2 आवाज तू वापरले, हे कसं म्हणजे ठरवलं तुम्ही आणि कसं ते झालं? जेव्हा गाणं बनलं, म्हणजे जेव्हा कंपोज केलं, तेव्हा बेसिकली जेव्हा मी ऐकवलं सगळ्यांना, ते डान्सिकल नंबर होते, एक आयटम नंबर आणि डान्सिकल रोमॅन्टिक नंबर. सो मग आपण थोडंफार एक मोठ्या सिंगर सोबत प्रत्येकाचं स्वप्न असतं की काम करावं. बरोबर. तर आमच्या समोर पहिल्यांदा नाव आलं नकाशाजी सरांचं, आणि त्यांचं नाव आल्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. तर आमचा खूप मुश्किलने कॉन्टॅक्ट झाला, आणि त्यांनी गाणं ऐकल्यानंतर त्यांना एवढं आवडलं की त्यांनी सांगितलं की आपण रेकॉर्ड करतोय. सो आम्ही मग रेकॉर्ड करायला गेलो. बट ऑब्वियसली महाराष्ट्राची सगळ्यांची फेवरेट गायिका आणि आमची नादखुळा म्युझिकची ती मेंबर पण आहे सोनाली. इम्पॉर्टंट पार्ट सोनाली, आणि सोनाली ऑलरेडी गाणार होती, बट सोनाली सोबत नकाश अजित सर म्हणजे दुग्ध शर्करा म्हणता येईल. आणि सोनाली कसा होता बॉलिवूड सिंगर्स सोबत सिंगिंग करायचा एक्सपिरियन्स जो आहे तो एक वेगळाच असेल, नाही? काय असतं? प्रोफेशनलिझम शिकायला मिळतं, बऱ्याच गोष्टी, पंक्च्युअलिटी, त्यांचं डेडिकेशन काय आहे कामाकडे बघण्याचा, त्यांचा दृष्टिकोन, बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. आणि सध्या मी माझ्या एक्सप्लोरिंग फेजमध्ये आहे. मी जास्तीत जास्त एक्सप्लोर करायचा प्रयत्न करते, आणि त्यात नादखुळा म्युझिक लेबलच्या आमच्या या निमित्ताने मला बऱ्याच छान छान सिंगर्स सोबत गाण्याची संधी मिळते. जसं आम्ही याआधी सुद्धा बऱ्याच मोठमोठ्या सिंगर्स कडून आम्ही गाणी गाऊन घेतले, त्यांच्यासोबत मला गायची संधी मिळाली. आणि नाव अगेन विथ अ लेजेंडरी सिंगर फ्रॉम बॉलिवूड, नकाश अजीज सरांसोबत गाताना फार मजा आली. आणि तो रेकॉर्डिंग सेशनच इतका पॉझिटिव्ह होता. मुळात तेच त्यांच्याकडून सगळ्यात मोठी शिकण्यासारखी गोष्ट होती की एक पॉझिटिव्ह माहोल ठेवून कसं आपल्याला काम करता येतं, आणि मग पॉझिटिव्ह माहोल ठेवल्यानंतर मजा मस्ती करताना ते काम किती सुंदरपणे पार पडतं. सो अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जस्ट सिंगिंग तर आपल्याला शिकायला मिळतंच, त्यातल्या काही टिप्स ट्रिक्स काय असतील ते आपल्याला टेक्निकली शिकायला मिळतातच, पण ह्या काही सिंगिंगच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी असतात कामाकडे कसं ते बघतात त्यांच्या. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा शिकायला मिळतात. मी ऐकलं की गाणं जेव्हा गायलं जात होतं, एसी बंद होता, सगळे असे घामाघूम झालेले होते. येस. आणि मेजरली नकाश अजीज सर, बिकॉज ही वॉज इनसाइड द डबिंग रूम. आम्हाला तर बाहेर एसी होता, बट हा. सो या. वा यार वा, म्हणजे त्यांचंही डेडिकेशन तिथे दिसतं की किती आहे. एखादा म्हणाला असतं की नाही एसी लावा, तुम्ही तुमचं साऊंड बघून घ्या. इव्हन त्यांनी रिपीट एक्झॅक्टली तो किस्सा खरंच शिकण्यासारखा आहे प्रत्येक आर्टिस्टला, नॉट ओनली फॉर सिंगर्स, की आम्ही पूर्ण गाणं रेकॉर्ड केलं. एक एक लाईन जशी आपण डब करतो प्रत्येक गाण्याला, तशी ती डब होत होती. पूर्ण गाणं रेकॉर्ड झालं, अँड देन त्यांना असं वाटलं की ओके, पहिले एक वेगळ्या टोनने ते गात होते. देन ही हिमसेल्फ थॉट की नाही, ये नकाश अजीज नाही लग रहा है. अरे बापरे. तर त्यांनी त्यांचा टेक्स्चर दिला, जो त्यांचा ओरिजिनल टेक्स्चर आहे, ज्याला आणि आधीचा टेक्स्चर जो पूर्ण रेकॉर्ड केलेला ना, तो आम्ही ऑलरेडी अप्रूव्ह केला. दॅट वॉज अप्रूव्ड. पण तरी त्यांना असं वाटलं की आता माझा आवाज खुललाय, आता मी अजून छान गाऊ शकतो, आपण परत पूर्ण गाणं रेकॉर्ड करू. आणि लिटरली पूर्ण गाणं त्यांनी परत रेकॉर्ड केलं, तेही प्रत्येक लाईन 1 टेक मध्ये. अरे बापरे. त्यात त्यांनी ळ सुद्धा बरोबर बोलला. तुम्ही ळ वगैरे हे जे शब्द हे ठेवले होते असे पर्पजली?
नाही, ऍक्च्युली ते लिहिताना येतात. मी असं कधी आम्ही गाणं लिहिताना मी कधी ठरवत नाही ना की बॉलिवूड सिंगर पण त्यामुळे ते आलं तर. मेजरली मराठी गाणं आणि आमच्या प्रोडक्शनच्या किंवा लेबलच्या नावाचा आहे ना, त्याच्यामुळे मी पासून लांब जाऊच शकत नाही. वा पण फेमस असणारे लोक आपल्यासोबत सध्याच्याला आहेत. निक आणि तृप्ती, दोघांमध्ये मला सांगा की कोण जास्त खोडकर होतं म्हणजे पूर्ण सेटवर? अच्छा, दोघंही तसेच म्हणजे हे दोघं सोबत असताना. आता मगाशी सुद्धा जेव्हा बाहेर इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी मी, निक आणि बनी बसलेलो होतो तेव्हा कंटिन्युअसली हसत होते त्यांच्या हरकती बघून. अच्छा, दोघंही तसेच आहेत. कसा होता दोघांचा गाण्यांचा एक्सपिरियन्स? तू सांग तृप्ती आधी. खूप भारी होता. म्हणजे जेव्हा कळलं की मी या सॉन्ग मध्ये आहे तेव्हा मी तर खुश झाली होती की अनएक्सपेक्टेड ने आलेलं, की मला माहितीच नव्हतं की मी असणारे करून. पण कंपोजिशन तर आधीच ऐकलं होतं आणि त्यातल्या त्यात निक आहे त्यामुळे मी अजून खुश होती कारण की आमची जोडी अजूनपर्यंत आली. ओके मी अजून खुश होती हे ऐकल्यानंतर त्याच्या जीवाची त्यांचं बॉन्ड ऍक्च्युली खूप गोड आहे. अच्छा, म्हणजे ते कधी स्क्रीनवर एकत्र दिसले नाहीयेत, ऑफ स्क्रीन त्यांचं बॉन्ड खरंच खूप छान आहे. आपली यारीमध्ये पण सोबत काम केलं. बरोबर, शेअरिंग अ व्हेरी गुड बॉन्ड. आपली मध्ये तू थोबाडीत मारली होतेस त्याला, म्हणजे का असं काय झालं होतं असं? कारण मी रडत होती हे तिनेच सांगितलं. सिच्युएशन काय होती, काय झालं होतं? नाही, मी खूप जास्त नाही मी सांगतो, मला मारले. विषय असा होता की माझा ऍक्सिडेंट होतो आणि माझं असं सांगतात की डेथ झाले. सो ह्यांना रडायला सांगितलेलं आणि मी एकटा तिकडे लांबून मजा बघतो यांची सगळ्यांची, हे कसे रडतात आणि सगळे रडत होते आणि ही गेली पूर्ण की रडत बसली सारखी. सो मी समजावलं गेलो, बनी का आलं, मी बसवलं बनी का आलं, सॉन्ग दिली का तुझ्यामुळे झालंय सगळं. अरे बापरे, तुझ्यामुळे झालं सगळं. इमोशनल सीन आणि त्या सीनला म्हणजे जेव्हा मी तो सीन डिझाईन केला होता, जेव्हा मी लिहिलं ते गाणं आणि तेव्हा आदरसाठी मी ते सेपरेट लिहिलेलं गाणं, तिथून जे दोस्त हे तू अपना वगैरे. तर त्या सीनला मी पण नव्हतो ज्यावेळी तो शूट झाला, पण शेवटचा तो सीन शूट झाला तिथे सगळे रिअल मध्ये रडत होते. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं कारण तो एवढा रिअलिस्टिक वाटत होता ना तिथे. तो हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर्स वगैरे सगळे आम्ही ते सगळे आर्टिस्टच होते, पण तो एक फील येत होता की आणि सगळे रडत होते. अजूनही त्याच्या व्हिडिओज आहेत. मी सगळ्या जणांना रडून शांत करत होतो, पण सगळेजण रिअली रडत होते आणि त्याच्यामध्ये हा जाऊन मस्ती करत होता म्हणून बट मी सिरियसली रडते म्हणून त्यांनी मार खाल्ला. नाही करून दाखवायची गरज नाही, मारलं होतं. अच्छा, कसं म्हणजे मारून दाखवू शकता? खूप नको, जाऊ दे आता तो बाहेर आलाय त्या दोन शहाणं बाळ झालंय. मी मारू शकतो त्याला, पण गाणं रिलीज झालं. अरे प्रदर्शन करणार नाही तो गाणं. मी असं लाड काय म्हणून मार खातो काय. व्हेरी नाईस. पण गाण्यात काय करतोयस तू? मार खातोय, मागे मागे फिरतोय, गाण्यात एकदम डान्स करतोय आणि मागे मागे फिरतोय जसं सगळ्या गाण्यांमध्ये. मार पण खाल्लाय आणि मार खाल्लाय. येस, अरे नेहमीप्रमाणे ते तुझ्यासाठी मॅन्डेटरी आहे. मार खाल्लायस तू? खाल्लाय बाळा, पण शूट मध्ये मला ह्याने खूप जास्त. अरे म्हणजे मार खाल्लायस तू ऑन स्क्रीन. आता गाण्यात दिसणार आहे ते. तू कानाखाली खातोस मग नाचायला जातोस. अच्छा, हो का? हो, गाड्यामध्ये सीन आहे त्याला आठवत नसेल. त्यालाच आठवत नाही. ट्रॅफिक पोलीसचा सीन. अरे हा मला कोण कधी मारून जातो मार खातो आम्ही. तृप्ती म्हणते मी जास्त मार खाल्ला गाण्यात. काय म्हणजे ते काही सांगत. 2 सेकंडला माझ्या थोबाडीत. अरे बापरे. ओके. आणि डान्स एकदमच प्रो लेवलचा करायचा होता याच्यामध्ये. कसं जमवलंस, म्हणजे किती प्रॅक्टिस केली होती? 2 तास केलेली सकाळी. म्हणजे सकाळी उठलो होतो, 8 वाजता उठवलं आम्हाला आणि आम्ही दोघंच करत होतो प्रॅक्टिस. सर शिकवत होते आणि ती प्रॅक्टिस झाली आणि तरी मी आतमधून नर्वस होतो की होईल का. पण ते सगळे बॅकग्राऊंड आर्टिस्ट जे सगळे नाचायला लागले तो एक फ्लो मध्ये होऊन गेले सगळे. अरे बापरे. आणि डान्स आणि तुमचं कसं नातं आहे मला प्लीज जाणून द्या. डान्स असं आहे पण थोडीशी भीती वाटते की जमेल का आपल्याला. एका पार्टला ती नर्वस झालेली अशी की इथं टेक होता आणि
सन डाऊन होत होता आणि हिचा वेळ नव्हता आणि हिला करायचा होता. सो ही एका टायमाला नर्वस झालेली, पण मी चिडवलं म्हणून ते डोस दिला डोस. अशीच क्रेझी नाद खोळी गाणी प्लीज आमच्यासाठी घेऊन येतात प्रशांत दादा. आणि खरंच ऑल द बेस्ट इथून पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी आणि ह्या गाण्यासाठी स्पेसिफिकली. थँक्यू सो मच आमच्या स्टुडिओला आला आणि आमच्याशी इतक्या गप्पा मारल्या त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी कॅफे.